press the bell icon on the YouTube app and never miss another update. लढा भटक्या विमुक्तांचा अस्मितेचा तुमच्या आमच्या उद्यानाचा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य धुळे शाखेतर्फे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य सामाजिक सत्कार व जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला। धुळे शहरातील दत्तमंदिर परिसरातील खानदेश दशनाम गोसावी समाज कार्यालय स्वामीनारायण मंदिर रोड या ठिकाणी सदर कार्यक्रम दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला। या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष धनंजय ओंबासे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, नगरसेवक सुमित नागरे, जिल्हा परिषद सदस्य सौ शोभाताई आलोर, जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंह परदेशी, जिल्हा परिषद सदस्य सौ योगिनीताई भारती, जिल्हा परिषद सदस्य भूषण कामे, पंचायत समिती सदस्य सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य भूषण बागले, पंचायत समिती सदस्य सौ मंगलाताई गोसावी, गटनेते रितेश सर, अशोक मुजगे पंचायत समिती सदस्य आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक सकाराम धुमाळ, कृष्णा जाधव, साहेबराव गोसावी, वसंतराव गुंजाळ, पुरुषोत्तम काडे, सुप्रूभाऊ खेडकर, संजय जगताप, संजय गोसावी, अशोक महाराज, मल्लू पवार, व्ही गुगे, प्रतीक गोसावी, सौ मीनाक्षी गिरी आदी मान्यवर पदाधिकारी तसेच प्रदेश संघटक भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य शिवदास वाघमोडे, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे आदी मान्यवर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन भटके विमुक्त हक्क परिषद धुळे शाखेचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रदीप गोसावी, सरचिटणीस नरेश राठोड, जिल्हा संघटक कांतीलाल लोहार, जिल्हा संघटक किरण महंत, रामभाऊ पवार, विजय वैदू, सुरेश ओतारी, जितेंद्र सिंग राजपूत, शैलताई सावंत, योगेश दात्रक, ॲडव्होकेट किरण कुमावत, भास्करराव फुलपगारे, भूपेंद्र तावडे, प्रकाश रामोडे, पुरुषोत्तम गोसावी, ॲडव्होकेट कल्पेश सोनोने, प्रसाद गोसावी, मनोहर मोरे, अशोक महाजन, भास्कर परदेशी, राजेंद्र वाडिले, पंडित केदार, अमोल गोसावी, सुनील वाडिले, सीमाताई ओतारी, धनेश्वर डोले, ॲडव्होकेट जितेंद्र गोसावी आदी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेतर्फे अनेक विविध उपक्रम राबविले जात असतात, ज्यात समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजातील दुर्बल घटकांना सहकार्य मिळावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी व अशा उदात्त हेतूने सदर कार्यक्रम राबविण्यात येत असतात व त्यासाठी सर्व समाजाचे आर्थिक तसेच प्रकारचे सहकार्य समाजाकडून लाभत असते। या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। आमचे परमश्रद्धेय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी पूर्ण आयुष्य त्या भटक्या लोकांसाठी वेचले आहे आणि हक्क परिषदेचे आयडॉल, हक्क परिषदेचा आदर्श आणि ज्यांच्या आदर्शावर आम्ही काम करतो ते एकमेव नाव असेल तर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आहेत। त्यांनीच आम्हाला या सर्वांना एक करा आणि या सर्वांच्या न्याय अधिकारासाठी कसं लढावं याची पहिली चुनक पंढरपूरला जो मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामधून ती खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। तो प्रवास हक्क परिषदेचा चालू आहे। आपण सर्वांनी या विषयामध्ये सहभाग द्यावा आणि या विषयाचा सहभाग देताना रामकृष्ण परमहंसाचे दृष्टांत सांगून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। एक ड्रॉबॅक आहे, एकत्रच होत नाही। जर एकत्र झाले तर त्याची ताकद काय होईल, त्याचा परिणाम काय होईल हे कळत नाही। तो जर समजून घेतला, आपण आपल्याला असं प्रत्येकाला समजतो की आपण मुठभर आहोत, आपल्याने काय बदल पडेल, आपल्याने काय फरक पडेल, परंतु प्रत्येक समाजाच्या घटकाने आपल्या समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि ज्या वेळेला ते एकत्र होऊन ठरवलं तर नक्कीच आपल्या सगळ्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही। कारण हे हक्क मागणे, हक्क परिषद हे स्थापायचीच गरज पडणार नाही जर आपण आपली मेजॉरिटी संख्या तुम्ही दाखवली, एकत्रित राहील। आपण एकत्रित राहिल्याने फार मोठा फरक समाजात पडतो, समाजात मिळतो आणि आपण इतरांच्याकडे बघतो की हे पटकन एकत्र होतात, हे पटकन हे करतात, हे पटकन ते करतात। आपण थोडे जरी असलो, मुठभर जरी असलो तरी चांगली जर कामाची मोड बांधून आपण एकत्र आलो, चांगल्या कामासाठी एकत्र आलो तर नक्कीच त्याचा बेनिफिट आपल्याला मिळेल। भविष्यात आपल्याला समाजाच्या एकत्रीकरणासाठी, भटके विमुक्त या सर्व जातींसाठी एकत्रीकरणासाठी आपल्याला जे जे काही प्रयत्न करता येतील
मी पहिल्याच दिवशी, तुम्ही माझा उल्लेख करताना म्हटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, मी पहिल्याच दिवशी ज्या दिवशी चेअरवर बसतो मित्रांनो, तर त्या दिवशी मी तांड्या वस्तीमध्ये काय दुरुस्ती झाली याची यादी मागवली. मला धुळे तालुक्यातील तांडा वस्ती आहेत किंवा साक्री तालुक्यात आहेत, शिरपूर तालुक्यात काही आहेत, काही शिंदखेड्यात आहेत. मी त्यांच्याकडची पहिली यादी मागवली की यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही, आपण यांच्याकडे काय देऊ शकतो का, काय करू शकतो का, या दृष्टीने माझा प्रवास मी पहिल्या दिवशी चालू केला. आणि नेमकं तुम्ही आज म्हटलं की तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, मला सांगण्याची गरज नाही मित्रांनो, मी ऑलरेडी त्याच्यावर लक्ष घातलेलं आहे. आपल्याकडनं आपल्याला काय अपेक्षित असेल तर तुम्ही आमच्या निदर्शनात आणून द्या. तुम्ही आता म्हटलात की बाबा स्कॉलरशिपच्या बाबतीतला जो काही प्रश्न असेल, जो काही निर्णय असेल तो आपल्या अतिरेकित आहे, आपण त्यांना बोलू शकतो, विचारू शकतो. आणि आपल्या लोकांना देखील माझी विनंती राहील की आपण शिक्षणाची कास धरली पाहिजे. शिक्षण हे पहिले आपण ठरवलं पाहिजे की आपलं हे शिक्षण वाघिणीचं दूध आहे, याच्या पिण्यासाठी आपल्याला काय काय कष्ट करावं लागले चालेल. आमचे बाबा नेहमी म्हणायचे, अन्नातला 1 तास आणि कामातला अन्नातला 1 घास आणि कामातला 1 तास आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी द्या. आपण तोच मूलमंत्र जर पाळला, आपल्या कामातला 1 तास आणि अन्नातला 1 घास, हे सर आता बोलताना म्हटले की आपल्याला काम करताना दिवसातून काय देता येईल का, महिन्यातून काय देता येईल का, हा जो विषय आहे तो समाजाच्या कामासाठी रोज 1 तास द्या, काही फरक पडणार नाही. परंतु फक्त मी शिकलो, मी मोठा झालो आणि मला अभिमान आला आणि मी तुम्हाला बाजूला सारलं, मी मोठा आहे, मी समाज लपवायला लागलो, अशी प्रवृत्ती आता पुढे येते. तर ती प्रवृत्ती येऊ नये याच्यासाठी पण आपण प्रयत्न करा. आपण Press the bell icon on the YouTube app and never miss another update.